मदन काय म्हणतो, दुकान कसं सुरू आहे? काही अडथळा नाही बाबा, मस्त दुकान सुरू आहे, एकदम चांगलं सुरू आहे. हा, असा चिकाटीनं मेहनतीनं काम कर तर सक्सेस नक्की भेटा. करून तर राहिलो बाबा, करून राहिलो ना बाबा. आता आपल्याला पराठीले डवरा पकडा लागन. आता कसं म्हणतं, आता उघाड दिली आहे जराशी, तर आता डवरून टाकू. मग अजून पाण्याला लावलं गेलं तर अजून माल झाकून जाईन तन्नानं. हो, मी तोच विचार करत होतो. काल पाहिलं ना मी वावरात मोहन, तर मी माझ्या डोक्यात तोच विचार आला, डवरा पकडा लागन म्हटलं. आता तो सांगून दे, आता 2 जोड्या सांगून दे, म्हणून एका दिवशी निकाल नाही का. हो हो मदन मोहन, ऐकलं काय? बापा मेलो रे बापा, हे काय झालं मग? मदन मोहन, अरे बापरे मेलो रे बापा, हे असं काऊन झालं? असं काय झालं रे बापा? आई तू शांत होय, शांत होय, पहिले शांत होय. काय झालं पहिले सांग तू, शांत होय पहिले. काय झालं आता पहिले? पंप आणू का? नाही बिंदू, पंप गिंप नको आणू, काय नको. हे आई तू शांत राह, काय झालं सांग. मदन तू 50,000 दिले होते मापाशी ठेवाले, ते चोरी गेले. आणि कपाटातली जुनी चैन होती ते बी चोरी गेली. आपल्या घरात चोरी झाली आपल्या घरात. हो चोरी झाली आपल्या घरात. गायब झाले पैसे, 50,000 रुपये आणि सोन्याचा गोप गायब झाला. पण आपल्या घरात येईन कोण? एकदम तो आपल्या खोलीत आणि कुलूप तर बंद होतं, तर आपल्या घरात कोण येईन? घरातून चोरी कशी होईल? समोता तू ठेवलेस इकडे तिकडे पाय बरोबर अंदाज जाऊन घरात कशी चोरी होणार आहे? 24 घंटा तर तुम्ही तिघ्या घरामध्ये राहता, मग चोरी कशी होणार आहे? माहित नाही, पण चोरी झाली. हायच नाही पैसे, मी तिथंच ठेवले होते. तिजोरी आहे घरामध्ये, मी कायले इकडे तिकडे पैसे ठेवू? तिथंच ठेवले होते मी. पैसे तिथंच होते आणि चैन बी तिथंच होती. आई तेवढंच होतं का मग त्या तिजोरीत? 50,000 रुपये नको तेवढंच होतं काय? नाही, अजून काही होतं ते आहे, सगळं आहे. फक्त 50,000 रुपये आणि जुना सोन्याचा गोप, हे दोन हे गायब झालं. बाकी सगळं जसं त्या तसं आहे. हा आई, कोणता असा चोर होय त्याने 50,000 रुपयेच पाहिजे होते आणि सोन्याची चेनच पाहिजे होती, बाकीचं नाही पाहिजे होतं का त्याले? असा कसा चोर आहे बेटा? दादा समजदार चोर होता तो मग त्याला जेवढी जरूरत तेवढंच नेलं त्यानं, सगळं नाही नेलं. बोल ना, मस्त समजदार चोर होता मग तो. आता बाई, मी सकाळी पाहिलं होतं बिंदुताई कपाटाजवळ उभ्या होत्या बापा, आणि काहीतरी लपत होत्या, पण मी लक्ष नाही दिलं. मी म्हटलं काही बी सफाई करत असन म्हटलं. हो दादा बरोबर आहे, बिंदू वहिनी मला बी सकाळी घाबरल्यासारख्या दिसल्या, अशा घाबरल्यासारख्या दिसल्या आणि आपल्या खोलीत गेल्या होत्या बा. मी म्हणलं त्याला असं काही बी म्हटलं, मी लक्ष नाही दिलं एवढं. बिंदू, आता बाई सकाळी मी कपाटाजवळ गेलती, पण मी फक्त पूजेचं सामान काढलं त्याच्यातून. मी काही पैशाले न गोपाला मी हात तक नाही लावला. आता बाई माझ्या बिंदूवर पुरा विश्वास आहे, बिंदू कधीच असं करणार नाही. हो आता मीच खोटी ठरण ना. आता मीच खोटी ठरण. मी आता फक्त जे पाहिलं तेच सांगितलं बापा. खोटी तर मीच ठरण शेवटी. तुम्हीच पहा आता किती चांगलं वागून तरी पहा. आता बाई हमेशा बिंदुताईलेच चांगलं म्हणते, बिंदुताईच्याच पाठीशी घालते, बिंदुताईच्या इकडूनच भाग घेते. ते पैसे आणि ते सोन्याची चैन बिंदुताईनंच चोरली असन, मला तर असंच वाटते. ललिता तू कशी काय म्हणू शकतो की वहिनीनं चोरली म्हणून? तुला का पक्क माहित आहे का? लसन चोरी केली, आईनच कुठं ठेवून दिली असं पैसे बी आणि चैन बी. आणि तुम्ही बी, तुम्हाला मापाशी नाही देता आले पैसे? मापाशी दिले असते तर सुरक्षित ठेवले असते मी व्यवस्थित. आता आत्याबाईचं अर्ध दिमाग आहे आपल्या बिमारीमध्ये, त्या त्याच्या दम्यानं परेशान आहे, त्रासून आहे, आणि तुम्ही त्याच्यापाशी कायले 50,000 ठेवायला दिले? मापाशी देते ना, मी ठेवली असती. मावर विश्वास नाही का तुमचा? बायकोवर विश्वास नाही का तुमचा? तू माहेरी जाऊन बसली होती ना, तू माहेरी होती ना, मग कोणाजवळ पैसे देऊ मी? म्हणून आईजवळ पैसे दिले मी, आणि तू जवळ ठेवले होते मी पैसे. तू नाही काय केलं? तू नाही आपल्या मायबापाला देऊन दिले होते. 5,000 ठेवले होते ना तुझ्यापाशी. तेव्हा विश्वासाची गोष्ट करतो तर नाही आहे मा तुझ्यावर विश्वास, आणि तू विश्वास ठेवायच्या लायकीची बी नाही आहे. काय खूपच महिन्याभरापासून गेली होती का माहेरी, आणि झालं एक वेळा चूक. आता थोडी मी करन तशी चूक. तरी पण आतेबाईपाशी तुम्ही पैसे नाही ठेवायचे याच्या बाद. मग तिकडे भाऊजी बी आतेबाईपाशी पैसे देते, तुम्ही बी द्या, तिकडे मामाजी बी आतेबाईपाशी पैसे देते. मग आतेबाई करून एक थट्टे घोटाळा. मग म्हणून तुमचे 50,000 राहील, तुम्हाला म्हणून 10,000 दिले त्या. असं नाही होईल का? सगळे पैसे एकाच ठिकाणी नेऊन ठेवून देता. देवी होय का आतेबाई? त्याच्याच चरणी लावता पैसे सगळे. तुमचे पैसे मापाशी ठेवत जा तुम्ही. ते भाऊजी कसे अर्धे पैसे देते आतेबाईजवळ, अर्धे पैसे बिंदुताईजवळ ठेवते, आणि तुम्ही पैसे देते बिंदू वहिनीजवळ. कोणते पैसे देते? घरात खर्चासाठीच पैसे देते ना वहिनीजवळ. तू करता का घरामध्ये खर्च? तुला येते तरी का घरातला खर्च करता? महिना नाही संपून तर तुझे पैसे संपून जाईल. पण वहिनी बरोबर महिना चालते ना पैसे. डबल मागत नाही दादाले, एक वेळा दिले दादा ना. तर काही हो घरामध्ये खापर मार डोक्यावर फुटते. आणि तुम्ही बी तसेच आहात. तुम्ही धरून तुमच्या सहित सगळेजण बिंदुताईचाच भाग घेता. लयच इमानदार, लयच समजदार, इमानदार आहे बिंदुताई असं तुम्हाला वाटते. आणि भाऊजी काय म्हणते? मा विश्वास आहे म्हणते बिंदू कधीच असं करणार नाही म्हणते. पहा किती विश्वास आहे भाऊजीचा बिंदुताईवर, आणि तुम्ही तुमचा विश्वास नाही मावर.
काही नाही झालं आणि काही त्या डोक्यावर खापर नाही फुटली. पैसे चोरी गेलेच नसन, आईनंच इकडे तिकडे ठेवले असन आणि चेन बी आईनं काढली असन आणि दुसऱ्या डब्यात ठेवली असन, भेटून जाईल. आठवतच नाही का तुले कुठं ठेवले त्या पैसे आणि चेन? तर आठव तू खोलीतच कुठे ठेवले असन, नाही तर इकडे तिकडे कुठं ठेवले असन. आठव बरोबर. घरातून चोरी जाणार नाही असं घरातून चोरी काही आजपर्यंत गेलं नाही ना. हे पैसे 50,000 चेनच कशी काय जाणार आहे? सगळं राहीन तेच काय कसं जाणार आहे? आठव. नाही आठवून राहिलं मला. मी त्याच्यातच ठेवले होते पैसे बी आणि चेन तर काढलीच नाही किती दिवसाची. जेव्हा सणवार येते तेव्हाच काढतो आणि घालतो, मग बाकी तर त्याच्यातच ठेवतो ना. आता कोणता सणवार आला तर मी चेन काढन? मी चेन काढलीच नाही. चेन त्याच्यातच होती आणि पैसे बी मी त्याच्यातच ठेवले होते. आता बाई मामाजी एक काम करू आपण कधी बिंदुताईच्याच खोलीची झडती घेऊ. दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. ललिता काय बोलून राहिली तू आता? हो आते बाई घ्या तुम्ही मामाजी, घ्या मा खोलीची झडती. मला काही हरकत नाही. मी काही केलंच नाही. मी घेतलीच नाही चेन आणि 50,000 रुपये. तर मी कायले घाबरू? परीचे बाबा घेऊ द्या मा खोलीची झडती. घेते काय? घेऊ द्या. घ्या आते बाई, घ्या मा खोलीची झडती. मी काही केलंच नाही तर मी काय घाबरू? नाही बिंदू नाही. माय बी तुझ्यावर विश्वास आहे. हो तुझ्या खोलीची झडती घेऊन काय करू मी? आजचीच तू त्याच्यातून पूजेचं सामान काढतं काय? तू काही काळपासून त्याच्यातलं पूजेचं सामान काढतं. आजवरी तुला घेतले नाही पैसे चेन सोन्याची वस्तू ना, आजच कशी काय घेशील तू? नाही राहू दे, झडती घेवायची गरज नाही हो बापा. नाही आई, चला सगळे जण चला आमच्या खोलीत चला. आता ललिता म्हणतेच आहे तर घ्याच आता आमच्या खोलीची झडती घ्याच आता, पाहूनच घ्या आता. माझा विश्वास आहे बिंदूवर म्हणून म्हणतो. चला सगळे जण खोलीत चला आणि पाहूनच घ्या. हो चला बरं, चला पाहूनच घेऊ. सुनबाईचा ललिता सुनबाईचा गैरसमज दूर करू. चला, गैरसमज तर दूर होऊन जाईल. पाय मदन तिकडे पाहून घे चांगलं पाहून घे व्यवस्थित. थांबा सगळे शांत व्हा. जिथे तिथे उभे राहा सगळे. सोन्याचा गोप चोरीले गेला एवढा महागाचा जुना आणि तुम्ही हसून राहिले? मजाक होय काय? मजाक वाटून राहिली का तुम्हाला? खरंच मी तिथंच ठेवली होती कपाटात तिजोरीमध्ये. नाही दिसून राहिली तुम्हाला का? आता मजाकच वाटून राहिला का? सोन्याची चेन होईना मजा हसाची गोष्ट नाही होय आणि तुम्ही हसून राहिले. जमोता कपाटातले 50,000 रुपये आणि सोन्याचा गोप चोरी गेलाच नाही. तो कुठं गायब झाले मग पैसे आणि सोन्याचा गोप? काल मॅच ते पैसे काढले आणि सोन्याचा गोप बी काढला आणि बँकेत लोकरमध्ये नेऊन ठेवला. इथं कुलूप दिलं झालं होतं म्हणून. ललिता तू तर म्हणत होती का बिंदून काहीतरी काढलं? ते आत्याबाई मला वाटलं असं मला का बिंदूताईनं काहीतरी काढलं बा. आई थांबा. ललिता तुझ्या हातात काय आहे? हात काऊन मागं धरून उभी आहे तू? मागं त्या हातात काहीतरी आहे. ललिता पाहू दे त्या हातात काय आहे. काही नाही ना बिंदूताई, काही नाही ना. आता बाई हे तुमची चेन होय. तर हिच्याच हातात होती, ललिताच्या हातात होती. हे तर तुमची चेन होय ना? हो ह्या तर माझ्याच गोप होय. ह्याच तर म्हणत होती मी. ललिता ह्या आत्याबाईचा गोप तर गेल्या आठवड्यापासून तू याच पाशी होता ना? आत्याबाईनं तुला पालिश करून आणायला सांगितला होता. तू याच पाशी होता ह्या आणि खोटं बोलून राहिली आता. म्हणतं बिंदुताईनं घेतलं, सांगतही नाही आत्याबाईला का मापाशी आहे म्हणून. ललिता म्हणजे तू अजून खोटं बोलली? चोरीचं आणि खोटेपणाचं तू नाटक करून राहिली होती. आईने म्हटलं चोरी गेली तर तूही तशीच बनून राहिली. चोरी केलं हा का? नाही आत्याबाई मापाशी आहे गोप अशी नाही म्हणत तू. ये देवा मला माफ करा आत्याबाई, मला माफ करा. मला नवीन फोन घ्यायचा होता म्हणून मी सोन्याची चेन तुमचीवाली गायब करण्याचा प्रयत्न केला, लपवण्याचा प्रयत्न केला. माझपाशी राहिली पाहिजे म्हणून मग मी सोन्याचा गोपी गुण फोन घेणार होती. पण मला काय माहित मामाजीनं पहिलेच 50,000 रुपये गायब केले होते म्हणून. थांब तुला दाखवतोच नवीन फोन. अरे देवा, अरे बापरे, सोडा आत्याबाई, मी मारलं का आत्याबाई? तुला नवीन फोनच देतो आता. नाही आत्याबाई नाही, राहू द्या आत्याबाई, राहू द्या, सोडून द्या. नको मारा, नको धावा तुम्ही एवढा. तुमचा दम उकडून जाईन अजून.